तरी कोण आहे पीआर कोणता नंबर आहे कॉलेजकडनं नागपूरला ट्रान्सफर झाले ते पीएम योजना काय रिस्पॉन्स येत नाही ब्लडच्या याच्यामध्ये यासाठी थोडं अजून ॲक्टिव्ह स्वतः बघतो का केव्हा 24/7 बघतो 24 तास नाही शक्य ना केव्हा केव्हा बघतो सर जेव्हा आपल्याकडे आता सध्या तर समर वेकेशन आहे म्हणून कॉलेज वगैरे असेल त्यावेळेस सुट्टी आहे त्यामुळे म्हणून थोडंसं शॉर्टेजिंग आहे तर अदरवाईज पावसाळा वगैरे सुरू झालं मग कॉलेजेस असं किंवा काही आपण कोणतं ब्लडचं शॉर्टेज पडतो इथे त्याच्याबद्दल काय रेअर आहे इथे जास्त पेशंट्स अवेअरनेससाठी सर आपले जेवढे पण लेक्चर्स आहेत कॉलेजमध्ये वगैरे तर आपलं चालू शकतो आता 14 तारखेला आपण वर्ल्ड ब्लड डोनर डे आहे त्या दिवशी आपण जेवढे पण कॅम्प ऑर्गनायझर आहेत त्यांचा सत्कार करणार नंतर ही एक ट्रॉफी आपण बनवली बर्थडेच्या दिवशी जे ब्लड डोनेट करते तर ब्लड डोनर्स क्लब म्हणून बर्थडे ब्लड डोनर्स क्लब असं इनिशिएटिव्ह स्टार्ट केलं आपण नंतर असं सेल्फी पॉईंट केला आजकाल यंगस्टर्समध्ये खूप इन्स्टामध्ये रील वगैरे करतात ना तर त्यांना प्रमोट करण्यासाठी आपण कॉम्पोनंट सेपरेशन सुरू केलं सो दॅट एक बॅग आहे आपली एका बॅगमधनं आपले 3 पेशंट्सना आपण बेनिफिट करू शकतो प्लेटलेट पॅक सेल व्हॉल्यूम आणि प्लाझ्मा असं हां म्हणजे ज्युडिशियस यूज ऑफ ब्लड आपण प्रमोट करतो आणि त्यापेक्षा जास्त आपण आता अजून जेवढे पण आहेत ना सो दॅट 4 ग्रॅम 3 ग्रॅम 2 ग्रॅम इतके कमी HBचे पेशंट आपल्याकडे यायलाच नाही पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न झाले तर जे ZP लेवलचे जे आहेत म्हणजे PHC वगैरे तर तिथे आयर्न सुक्रोज आणि ह्या इंजेक्शन्स आपण स्टार्ट केलं म्हणजे ते फंक्शनल झाले सो दॅट ते जे आहेत 4 ग्रॅमपेक्षा कमी जे आहेत तर त्यांना आपल्याला ब्लड चढवणं एकदम मॅन्डेटरी होतं सो दॅट ज्युडिशियस यूज व्हायला पाहिजे म्हणजे जे आपले ऑपरेशन्स आहेत LSCS आहे किंवा लेट्स से सिकल सेलचे पेशंट आहेत त्यांना तर लागतंच ना सगळं त्यामुळे त्या पेशंट्सना फक्त ते रिझर्व ठेवून जे न्यूट्रिशनल अनिमियाज आहेत ते कमी करून आपण बेनिफिट करू शकतो असं मला वाटतं एक असं करा जे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहे ज्याच्यामध्ये अर्जन्सी असते मलाही कधी कधी येतं तर मी यांना फॉरवर्ड करतो पण थोडं ॲक्टिव्ह करा अजून एक पीओला मेंबर ठीक आहे 24 तास अवेलेबल असतात तुम्ही स्वतः काय करू शकता ते बघा केव्हापासून म्हणतात खरं सांग ते 2-3 दिवस चिपकवलेलं वाटतंय काय आता काय बोलले चालू आहे शॉक लागत होता त्याचं म्हणून आम्ही बाहेर पण काढून घेतलं आम्ही सांगितलं केव्हा होणार आहे तुम्ही सर्व अरे नीट बोला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी एकमेव।